नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. अनेक भक्तांना असे वाटते की स्वामी संकेत देतात, पण मला ते कळतच नाहीत. खरे पाहिले तर स्वामींचे संकेत हे सूक्ष्म असतात. त्यांना ओळखण्यासाठी बाह्य चमत्कार नाही, तर आपले जागरूक मन आवश्यक असते. स्वामींचे मार्गदर्शन बहुतेक वेळेला शांत असते, स्थिरतेमध्ये ऐकू येणारे असते. म्हणूनच संकेत ओळखायचे असतील तर मनाची अवस्था बदलावी लागते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की स्वामींचे संकेत ओळखण्यासाठी मनाची जागरूकता कशी आवश्यक असते. मनाची जागरूकता म्हणजे काय? तर जागरूकता म्हणजे प्रत्येक क्षणी सजग असणे असते. आपण काय विचार करतो, कशामुळे अस्वस्थ होतो किंवा कोणत्या निर्णयामध्ये घाई करत आहोत हे लक्षात येणे म्हणजेच जागरूकता. बहुतेक वेळेला आपण सवयीने वागतो, प्रतिक्रिया पटकन देतो, पण जिथे थोडा विराम घेतो तिथे सूक्ष्म संकेत दिसू लागतात. स्वामींचे संकेत म्हणजे आपण मोठी घटना समजतो, पण अनेक वेळेला हे संकेत म्हणजे असे असतात की एखाद्या निर्णयाबद्दल हलकी अस्वस्थता येते. आता थांबावे असा मनातून भाव येतो. वारंवार एखादा सल्ला वेगवेगळ्या ठिकाणाहून ऐकू येतो. घाई केली की अडथळे वाढतात. हे सर्व सूक्ष्म स्तरावरचे मार्गदर्शन असू शकते, पण जर आपले मन गोंधळलेले असेल तर हे दिसत नाही. शांत मनामध्ये स्वामींचे संकेत स्पष्ट होतात. जागरूकतेची पहिली अट असते ते म्हणजे मनाची शांतता. मन जर सतत तुलना, भीती, अपेक्षा यांमध्ये अडकलेले असेल तर संकेत दुर्लक्षित होतात. रोज काही वेळ शांत बसणे, स्वामींचे नामस्मरण करणे, ध्यान करणे यामुळे मनाची गती मंदावते. गती कमी झाली की निरीक्षण वाढते आणि निरीक्षण वाढले की सूक्ष्म बदल जाणवू लागतात. अनेकदा आपण लगेच प्रतिक्रिया देतो, राग आला की बोलून टाकतो आणि भीती वाटली की चिंता करत बसतो. पण जागरूकता म्हणजे प्रतिक्रिया थांबवून प्रतिसाद देणे आहे. थोडे थांबले की आपल्याला कळते की हे बोलणे योग्य आहे का, हा निर्णय घाईचा आहे का. हा विरामच आपल्याला सूक्ष्म संकेत ऐकण्याची जागा निर्माण करतो. काही वेळेला एखादी परिस्थिती वारंवार आपल्यासमोर येते कारण तो केवळ योगायोग नसतो, तर तो शिकण्याचा संकेत असतो. वारंवार चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवणे, घाईमध्ये घेतलेले निर्णय उलटे ठरणे किंवा विश्रांती न घेतल्याने आरोग्य बिघडणे, अशा अनेक परिस्थिती असतात ज्या आपल्यासमोर वारंवार घडत राहतात. जागरूक मन हेच विचारते की यातून मला काय शिकायचे आहे, आणि या प्रश्नामधूनच स्वामींचे मार्गदर्शन उघड होते. स्वामींचे संकेत हे एखाद्या भावनेमध्ये, विचारांमध्ये किंवा आपल्या प्रतिक्रियेमध्ये दिसतात. एखादा निर्णय घेताना मन शांत असेल तर तो योग्य दिशेचा असू शकतो. मन गोंधळलेले, ताणलेले असेल तर थांबण्याचा संकेत असू शकतो. जागरूकता म्हणजे या अंतर्मनाच्या भाषेकडे लक्ष देणे आहे. स्वामींचा संकेत समजण्यासाठी आपल्या अपेक्षा कमी कराव्यात. जर आपण सतत एखादा विशिष्ट संकेतच शोधत राहिलो तर बाकी संकेत दिसत नाहीत. म्हणून अपेक्षा थोड्या बाजूला ठेवा. संकेत कसे येतील, केव्हा येतील यावर आपले नियंत्रण नसते, पण निरीक्षण करण्याची सवय मात्र आपल्या हातात आहे. स्वामींचे सूक्ष्म संकेत ओळखायचे असेल तर काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळाव्या लागतात. सर्वात आधी घाई टाळावी. घाईमध्ये घेतलेले निर्णय बहुतेक वेळेला भावनेवर आधारित असतात. अशा वेळेला जर आपण थांबलो नाही तर अंतर्मनाचा हलका इशारा ऐकू येत नाही. दुसरे म्हणजे भीतीवर आधारित अर्थ लावणे टाळावे. प्रत्येक अडथळा वाईट संकेतच आहे असे समजू नये. अनेक वेळेला तो आपल्यामध्ये सुधारणा करण्याची संधीही असू शकतो. तिसरे म्हणजे प्रत्येक गोष्टीचे अतिविश्लेषण टाळावे. प्रत्येक छोट्या घटनेमध्ये दैवी संदेश शोधत बसलो तर मन गोंधळून जाते. मनाची जागरूकता म्हणजे संतुलित निरीक्षण असते. इतरांशी तुलना टाळावी. दुसऱ्यांच्या अनुभवांशी स्वतःचा प्रवास मोजला तर स्वतःच्या सूक्ष्म प्रगतीकडे दुर्लक्ष होते. अहंकार टाळावा. मलाच सगळे कळते हा भाव मनात आला की शिकण्याचे दरवाजे बंद होतात. स्वामींच्या मार्गावर सजगता, नम्रता आणि संयम हीच खरी साधने आहेत. जेव्हा मन संतुलित राहते तेव्हा सूक्ष्म संकेत स्पष्ट दिसतात. जर आपल्या मनाची जागरूकता वाढली तर निर्णय घाईमध्ये होत नाहीत. प्रतिक्रिया देण्याआधी विचार येतो. यामुळे चुका कमी होतात आणि अनावश्यक वाट टाळता येतात. जागरूक मन स्वतःच्या भावनांकडे प्रामाणिकपणे पाहते. राग, भीती, मत्सर हे सर्व ओळखले की त्यांचे नियंत्रण सोपे होते आणि परिणामी आपले मन अधिक स्थिर आणि संतुलित बनते. स्वामींच्या मार्गावर जागरूकतेचा मोठा परिणाम म्हणजे सूक्ष्म संकेत स्पष्ट दिसू लागतात. आधी दुर्लक्षित झालेले छोटे इशारे, आतून येणारे संकेत आता सहज जाणवू लागतात. जागरूकता वाढली की स्वीकार वाढतो. परिस्थिती बदलली नाही तरी आपला प्रतिसाद बदलतो. यामुळे ताण कमी होतो आणि आपला आत्मविश्वास वाढतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनाची जागरूकता आपल्या भक्तीला अधिक खोलपर्यंत नेते. कारण ती अनुभवांच्या मागे धावत नाही, ती आपला समज वाढवते. आपले निर्णय विवेकबुद्धीने घेतले जातात. नाती अधिक प्रामाणिक होतात आणि मनामध्ये शांतता येते.
स्वामींचे सूक्ष्म संकेत ओळखण्यासाठी मोठी साधना आवश्यक नाही, पण सजगता आवश्यक आहे. जर आपले मन शांत, निरीक्षण स्पष्ट आणि प्रतिक्रिया नियंत्रित असेल तर मार्गदर्शन हळूहळू दिसू लागते. स्वामींचे मार्गदर्शन हे शांततेमध्ये ऐकू येते. आपण जर थांबायला शिकलो, ऐकू लागलो आणि स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहू लागलो तर संकेत शोधावे लागत नाहीत, तर ते जाणवू लागतात. म्हणूनच स्वामींचे संकेत समजण्यासाठी मनाची जागरूकता ही अत्यंत आवश्यक आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.